ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा अहिल्यानगरात जल्लोष। मनसे शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर उतरला। राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवत ठाकरे बंधू एकत्र आल्याच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। मनसे व शिवसेना ठाकरे गट एकत्र येताच शहरातील दिल्ली गेट परिसरात जोरदार जल्लोष करण्यात आला। मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत एकमेकांना मिठाई भरवत आनंद साजरा केला। ठाकरे बंधू एकत्र या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। या जल्लोषात दोन्ही पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्यात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या एकत्र येण्याने आगामी राजकारणाला नवी दिशा मिळणार असल्याचे बोलले जात आहे। विशेषतः महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांच्या गोटात अस्वस्थता वाढली असून अहिल्यानगरसह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगली आहे। आजचा हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल, कारण तमाम मराठी जनांची जी इच्छा होती की दोन्ही भावांनी एकत्र यावं, ही तमाम शिवसैनिकांची, महाराष्ट्र सैनिकांची, तसेच महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाची, माय माऊलीची, प्रत्येकांची जी इच्छा होती ती आज पूर्णत्वास येत आहे। त्यामुळं या गोष्टीचा आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना तसेच शिवसैनिकांनाही अत्यंत आनंद झालेला असून ही आता आमची जी वज्रमूठ तयार झालेली आहे, तर हिचा झंझावात येणाऱ्या काळात महाराष्ट्रात कुणीही आता रोखू शकत नाही। हे दोन्ही बंधू नुसते एकत्र नाही आलेले, तर प्रत्येक पक्षातले, आमच्या दोन्ही पक्षातले सर्व कार्यकर्ते हे भाऊ भाऊच होते, ते आजपासून एकत्र येऊन निश्चितपणे मनसे आणि शिवसेना या युतीचा ठसा आगामी काळात महाराष्ट्रात पाहायला मिळेल। येणारी पालिका ही सुद्धा आम्ही मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस असे घटक पक्ष मिळून येणारे महापालिकेचं इलेक्शन आम्ही लढणार आहोत। आणि मी आपल्या माध्यमातून तमाम नगरकरांना शब्द देऊ इच्छितो की तुम्ही आम्हाला एकदा संधी द्या, या नगरचं नंदनवन करायची जबाबदारी शिवसेना, मनसे आम्ही निश्चितपणे पार पाडू। आता वर्षानुवर्ष तुम्ही अनेकांना संधी देत आलेला आहात, त्यांनी काय केलं काय नाही याच्या खोलात जायची गरज नाही, पण नगरकरांनी आम्हाला साथ दिल्यास आम्ही नगरचं नक्कीच नंदनवन करू। आम्ही आपल्याला शब्द देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज तमाम मराठी माणसांच्या दृष्टीने एक ऐतिहासिक क्षण या ठिकाणी झालेला आहे। दोन बंधू की जी वर्षानुवर्ष महाराष्ट्राची आणि सर्वसामान्य शिवसैनिकांची असन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांची इच्छा आज या ठिकाणी दोन्ही बंधूंनी पूर्ण केलेली आहे। खऱ्या अर्थाने बाळासाहेबांनंतर या महाराष्ट्राचं हित पाहणारे हे दोनच नेते आज महाराष्ट्रामध्ये उरलेले आहेत आणि ते एकत्र आल्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये जरी कोणी किती वल्गना करत असतील की आज संपले, हे असं झालं, अरे बाबांनो मग रोज चॅनलवर येऊन त्यांच्या नावानेच का ओरडण्यास तुम्हाला वेळ येते? आज जे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी या दोन बंधूंवर या ठिकाणी आलेली आहे। त्याच्यामुळं ही ऐतिहासिकच घटना या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर नगर शहरामध्ये जे काही आज अनिल भैयांच्या रूपाने असतील, इतर सगळ्या शिवसैनिकांचे असतील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचे जे स्वप्न होते, जे भैयांनी या ठिकाणी स्वप्न पाहिलेले, ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आज आमच्या दोन्ही पक्षांवर या ठिकाणी आलेली आहे। आणि निश्चितपणे जो भगवा डौलाने हा नगर शहरामध्ये 4-4 महापौर अर्थात ते गेले, याचाही विचार आम्ही काही करत नाही। परत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा आणि इतर ज्या घटक पक्षांचा भगवा या महापालिकेवर डौलाने या ठिकाणी फडकेल, आता असा आत्मविश्वास या ठिकाणी व्यक्त करतो।